मित्रांनो, आज आपण ना आलू भुना बनवतो आणि ही रेसिपी मुंबई स्ट्रीटला खूप फेमस आहे. लोकं पावासोबत वगैरे खातात. मी आज रोटीसोबत ट्राय करतोय. इथे दही घेतलं फेटून, त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकतोय, अगरी कोळी मसाला टाकणार आहे, धनिया जिरा पावडर, त्याच्यानंतर हळद टाकणार आहे, थोडा चाट मसाला पण टाकणार आहे. अगरी कोळी मसाल्याच्या जागी तुम्ही रेड चिली पावडर, काश्मीरी मिरची पावडर यूज करू शकता. त्यानंतर आपण कढईमध्ये ऑइल टाकतो, जिरा टाकले तर फडफड होण्यासाठी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करतो चॉप केलेला कांदा, जो पूर्ण असा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा, करपवायचा नाही आहे, गोल्डन ब्राऊन करायचा आहे. त्यानंतर आपला जो मसाला आहे तो लो मिडियम फ्लेमवरती ॲड करायचा दहीवाला आणि मिक्स करून घ्यायचा आहे. आपण दहीला फाडून द्यायचं नाही आहे, फाटून द्यायचं नाही आहे, म्हणून ते त्याच्यामध्ये मिक्स करून मसाले टाकलेले. त्यानंतर आपल्याला मसाला इतकं शिजवायचा आहे की त्याच्यावरती ऑटोमॅटिक असं तेल वरती यायला सुरुवात व्हायला पाहिजे. इथे कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या दांड्याही मिक्स करून टाकल्यात. थोडंसं पाणी ॲड करून मसाल्याला अजून शिजून घेणार आहे आणि आपल्याला याला शिजवत शिजवत एक 15 ते 20 मिनिटं लो मिडियमवरती शिजायचं आहे, जेणेकरून पूर्ण मसाला एकदम भाजला झाला पाहिजे, म्हणजे भुना झाला पाहिजे त्याचा. त्यानंतर दुसऱ्या पॅनवरती आपण थोडा बटर टाकतो आहे. बटरवरती लॉंग कट केलेले कांदा आणि शिमला मिरची टाकणार आहे आणि बटरवरती त्यांना एकदम टॉस करून घेणार आहे हाय फ्लेमवरतीच. ते झाल्यानंतर आपल्या याच्यावरती ना उकडलेले बटाट्याचे स्लाईस टाकायचे. स्लाईस म्हणजे क्यूबमध्ये टाकू शकता, तुम्हाला जी साईज पाहिजे ती याच्यावरती ॲड करायची, ती पण हाय फ्लेममध्ये टॉस करायची आहे. मग आपण जो मसाला बनवला आहे तो मसाला याच्यामध्ये ॲड करायचा, मिक्स करायचा आहे. इथे तुम्हाला चवीनुसार मीठ थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे. त्यानंतर कसूरी मेथीला क्रश करून किंवा पावडर यूज करायचे. गरम मसाला मस्त असा टाकायचा आहे आणि मग मित्रांनो खूप सारी कोथिंबीर कट करून सर्व करायची. तुमची ही भाजी खूप मजेदार अशी मुंबई स्ट्रीटला मिळते. लोकं खूप रात्री लेट नाईट वगैरे अशा गोष्टी खात असतात, एन्जॉय करत असतात. तीच रेसिपी तुमच्यावर शेअर करतो आहे. मी आज रोटीसोबत खातो, तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा पावासोबत खाऊ शकता. खूप मजेदार टेस्टी स्ट्रीट लेवलचा फ्लेवर आणणारी ही रेसिपी आहे. खूप मजा येईल तुम्हाला, एकदा ट्राय करून बघा.